श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे पुनर्विवाह. रात्रीचे 11:30 वाजले होते. घरात पूर्ण शांतता होती. फक्त भिंतीवरच्या घड्याळांचा टकटक आवाज येत होता. समीरा खिडकीजवळ उभी होती. बाहेर पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या. रस्त्यावरचे दिवे त्या पावसात धुसर दिसत होते. तिच्या हातात एक कप होता. चहा केव्हाच थंड झाला होता, पण ती तसाच धरून होती. जणू काही त्या कपात तिचं आयुष्य उरलं होतं. तिच्या नजरा खाली रस्त्याकडे होत्या, पण मन खूप दूर कुठेतरी हरवलं होतं. रोहन, तू मला सोडून का गेलास? मी खूप एकटी पडली आहे. अजून किती दिवस असं राहू मी? ती स्वतःशीच पुटपुटली. पाठीमागे भिंतीवर एक फोटो लावलेला होता. त्या फोटोत ती आणि तिचा नवरा हसत होते. डोळ्यात स्वप्न होती. आयुष्यभर सोबत राहण्याचं वचन होतं, पण आता तो फक्त फोटोमध्ये उरला होता. 2 वर्षापूर्वी समीरा आणि तिचा नवरा रोहन एका लग्नातून परत येत होते. रात्री उशीर झाला होता. रस्ता जवळजवळ रिकामा होता. रोहन गाडी चालवत होता. तो हसत हसत काहीतरी बोलत होता. समीरा, पुढच्या वर्षी आपल्यालाही छोटा बाळ हवा आहे, तो म्हणाला. समीरा लाजली. आधी घर नीट सेट होऊ दे, ती हसत म्हणाली. पण अचानक समोरून एक गाडी वेगाने आली. हेडलाईट थेट त्यांच्या डोळ्यात. रोहनने ब्रेक मारला, पण उशीर झाला होता. धाड. सगळं काही एका क्षणात संपलं. समीरा हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर आली तेव्हा तिच्या डोक्यावर पट्टी होती. शरीर दुखत होतं. रोहन कुठे आहे? तिने घाबरत विचारलं. डॉक्टर म्हणाले, आम्ही प्रयत्न केला, पण त्या एका वाक्याने तिचं संपूर्ण आयुष्य तुटलं. आज 2 वर्ष झाली होती, पण प्रत्येक दिवस तिच्यासाठी नवीन जखम घेऊन येत होता. घरात सगळं होतं, पण आपलं असं काही उरलं नव्हतं. लोकांनी सुरुवातीला खूप सहानुभूती दाखवली. बिचारी, अजून तर वय आहे तिचं. देवाने खूप मोठा अन्याय केला. पण काही दिवसांनी तेच लोक कुजबुजायला लागले. आता तरी पुढे जावं तिने. विधवा राहून काय फायदा? समीरा फक्त ऐकत होती. उत्तरं द्यायची ताकद तिच्यात उरली नव्हती. त्या रात्री ती पुन्हा सोफ्यावर बसली होती. समोर मोबाईल ठेवलेला होता. ती बराच वेळ स्क्रीनकडे बघत होती. जणू काही त्या स्क्रीनमध्येच तिचं उत्तर लपलं होतं. शेवटी तिने मोबाईल हातात घेतला आणि एक ॲप उघडलं. सोशल मीडिया. समीरा कधीच सोशल मीडियावर ॲक्टिव्ह नव्हती, पण आज काहीतरी वेगळं वाटत होतं. तिने एक नवीन अकाउंट तयार केलं. नेम सायलेंट सोल. प्रोफाईल पिक काळोखात उभी असलेली एक स्त्री. कोणी ओळखणार नाही, ती स्वतःशीच म्हणाली. दुसऱ्या बाजूला, शहराच्या दुसऱ्या टोकाला, एक छोटंसं अपार्टमेंट. आदित्य लॅपटॉपसमोर बसला होता. टेबलावर फाईल्स, कॉफीचा मग आणि थकलेले डोळे. तो दिवसभर काम करत होता, पण मन मात्र कुठेच नव्हतं. त्याच्या फोनवर एक नोटिफिकेशन आला. तो काही क्षण बघत राहिला. मग हळूच ॲप उघडलं. त्याचं अकाउंट होतं नेम ब्रोकन रायटर. तो अधूनमधून त्याच्या भावना लिहायचा, पण कधीच कोणाशी कनेक्ट व्हायचा प्रयत्न केला नव्हता. त्या रात्री समीरा रँडम पोस्ट स्क्रोल करत होती. तेवढ्यात तिच्या नजरेसमोर एक पोस्ट आला. काही लोक आयुष्यात येतात आणि निघून गेल्यावर आपण स्वतःलाच हरवून बसतो. तिचा हात थांबला. त्या पोस्टखाली नाव होतं ब्रोकन रायटर. तिने काही क्षण विचार केला, मग कमेंट केलं. कधीकधी आपण हरवत नाही, आपल्याला हरवून टाकलं जातं. दुसऱ्या बाजूला आदित्यने तो कमेंट वाचला. तो काही सेकंद शांत बसला. मग त्याने रिप्लाय केलं, आणि मग स्वतःला शोधायला आयुष्य पुरत नाही. त्या 2 ओळींनी 2 अनोळखी लोकांच्या आयुष्यात एक नवीन दार उघडलं. रात्र वाढत होती, पण त्यांची चॅट थांबत नव्हती. तू इतकं खोल कसं लिहितोस?
समीरा म्हणते. कारण जे काही उरलं आहे ते शब्दातच आहे. आदित्य म्हणतो. तू ठीक आहेस? आदित्य म्हणाला. ठीक असल्याचं नाटक करते. समीरा म्हणते. त्या पहिल्या रात्री दोघांनी आपली नावं, चेहरा काहीच शेअर केलं नाही, पण त्यांनी शेअर केलं त्यांचं दुःख. दिवस जात होते. आता समीरा सकाळी उठल्यावर सर्वात आधी फोन बघायची. त्याचा मेसेज आला का? आदित्यही तसाच झाला होता. त्याला तिच्याशी बोलल्याशिवाय दिवस पूर्ण वाटत नव्हता. एक दिवस आदित्यने विचारलं, तू कोणाला गमावलं आहेस का? समीरा काही वेळ टायपिंग करत राहिली, मग थांबली. शेवटी तिने लिहिलं, हो, माझं सगळं आयुष्य. आदित्यने पुढे काही विचारलं नाही, कारण त्याला समजलं होतं काही जखमा शब्दात सांगता येत नाहीत. त्या दोघांसाठी आता ते अनोळखी राहिले नव्हते, ते एकमेकांचे सेफ प्लेस झाले होते. समीरा आता थोडी हसायला लागली होती. तिच्या मेसेजेसमध्ये थोडा उजेड दिसायला लागला होता. आदित्यही बदलत होता. त्याच्या शब्दामध्ये पुन्हा भावना यायला लागल्या होत्या. त्या रात्री दोघं पुन्हा बोलत होते. आदित्यने अचानक विचारलं, जर आयुष्याने दुसरी संधी दिली तर तू घेशील का? समीरा काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यासमोर रोहनचा चेहरा आला, त्याचं हसू, त्याचं शेवटचं वाक्य. मग तिने हळूच लिहिलं, माहीत नाही, पण भीती वाटते. आदित्यने उत्तर दिलं, कधी कधी आपल्याला पुढे जायचं नसतं, पण आयुष्य आपल्याला पुढे ढकलतं. त्या रात्री पहिल्यांदा समीरा स्वतःशी म्हणाली, कदाचित मी पुन्हा जगू शकते. आणि त्या स्क्रीनच्या दोन्ही बाजूंना बसलेले दोन अनोळखी लोक एकमेकांसाठी हळूहळू महत्त्वाचे बनत होते. पण त्यांना अजून माहीत नव्हतं, त्यांची भेट त्यांच्या भूतकाळाला पुन्हा जिवंत करणार होती. रात्रीचे पुन्हा तेच 11:30, पण आज काहीतरी वेगळं होतं. समीरा खिडकीजवळ उभी नव्हती. ती बेडवर बसून मोबाईलकडे बघत होती आणि तिच्या ओठांवर हलकीशी स्मित रेषा होती. स्क्रीनवर एक मेसेज चमकत होता, ब्रोकन रायटर. आज उशीर झाला, वाट पाहिली का? समीरा काही क्षण तो मेसेज बघत राहिली, मग हसत टाईप करू लागली, सायलेंट सोल. नाही, अजिबात नाही, खोटं. दुसऱ्या बाजूला आदित्य ऑफिसमधून नुकताच घरी आला होता. शर्टचे बटन सैल केलेले, टेबलावर बॅग टाकलेली, पण थकवा असूनही तो थेट मोबाईलकडे गेला. ती ऑनलाईन आहे का? त्या एका प्रश्नानेच त्याचा दिवस ठरायचा. नातं जे शब्दांमध्ये वाढत होतं. आज काय केलंस? आदित्य म्हणायचा. नेहमीसारखंच काम, शांतता आणि तुझी वाट. समीरा म्हणायची, मी इतका इम्पॉर्टंट झालोय. कधी कधी अनोळखी लोक आपल्या सगळ्यात जवळचे होतात. त्या एका वाक्याने आदित्य काही क्षण शांत झाला. तो स्क्रीनकडे बघत राहिला, जणू काही त्या शब्दामागे तिचं संपूर्ण आयुष्य दिसत होतं. आता तिच्या दिवसाची सुरुवात बदलली होती. पूर्वी सकाळी उठल्यावर तिला रिकामेपण जाणवायचं. आता ती उठल्यावर पहिल्यांदा फोन बघायची, त्याचा मेसेज आहे का? कधी कधी तो फक्त गुड मॉर्निंग लिहायचा, पण त्या 2 शब्दांनी तिचा संपूर्ण दिवस उजळायचा. घरात अजूनही शांतता होती. रोहनचा फोटो अजूनही भिंतीवर होता, पण आता त्या शांततेत एक नवीन आवाज आला होता, नोटिफिकेशन टोन. एक दिवस समीरा नेहमीसारखी चॅट करत होती. मग तिने अचानक विचारलं, तू इतका एकटा का आहेस? आदित्य काही क्षण टायपिंग करत राहिला, पण शब्द सापडत नव्हते. शेवटी त्याने लिहिलं, कारण ज्याच्यावर विश्वास ठेवला तीच व्यक्ती मला तोडून गेली. समीरा शांत झाली. ती म्हणजे? आदित्यने दीर्घ श्वास घेतला. माझी पत्नी. आदित्य पुढे लिहायला लागला. आमचं लव्ह मॅरेज होतं. सगळं परफेक्ट वाटत होतं. पण एक दिवस मला कळलं की ती आणखी एका दुसऱ्या व्यक्तीसोबत आहे. मी तिला त्या व्यक्तीसोबत पाहिलं. मला खूप वाईट वाटलं,
पण तिने मला स्पष्टीकरण दिलं नाही. ती निघून गेली. समीरा वाचत होती. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तू काय केलंस मग? मी काहीच केलं नाही. कारण कधी कधी लढून काही मिळत नाही, फक्त स्वतःला अजून दुखावतो. त्या रात्री दोघांनी खूप वेळ काही बोललं नाही, पण त्या शांततेतही त्यांचं कनेक्शन अधिक घट्ट झालं. आता त्यांच्यात एक वेगळी जवळीक आली होती. ते एकमेकांना समजायला लागले होते. समीरा तिच्या छोट्या छोट्या गोष्टी सांगायची. घरातील शांतता, लोकांचे शब्द, तिची भीती. आदित्य तिचं सगळं ऐकायचा, न्याय न करता, सल्ला न देता, फक्त साथ देत. एक दिवस समीरा खूप अपसेट होती. तिने मेसेज केला, आज कोणीतरी मला सांगितलं तुझं आयुष्य संपलं आहे. आदित्यने लगेच रिप्लाय केला, लोकांना दुसऱ्यांचं आयुष्य संपलेलं पाहायला आवडतं, कारण त्यांना स्वतःचं आयुष्य जगता येत नाही. समीरा काही क्षण शांत राहिली. मग तिने लिहिलं, पण खरंच माझं आयुष्य संपलंय का? आदित्यने टाईप केलं, जर तू अजून श्वास घेत आहेस तर तुझं आयुष्य संपलेलं नाही. त्या एका वाक्याने समीरा रडायला लागली. पण यावेळेस ते अश्रू दुःखाचे नव्हते, ते हलके होण्याचे होते. दिवस गेले. आता ते फक्त चॅट करत नव्हते, ते एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. त्या रात्री आदित्य खूप वेळ काही बोलत नव्हता. समीरा नेहमीसारखी मेसेज पाठवत होती, काय झालं? आज इतका शांत का आहेस? शेवटी आदित्यने लिहिलं, मी काही विचारू शकतो का? समीरा थोडी घाबरली. काय? काही सेकंद टायपिंग दिसत राहिलं. मग मेसेज आला, आपण भेटूया का? समीरा थिजली. तिचा हात स्क्रीनवरच थांबला. भेटूया हा शब्द तिला खूप मोठा वाटत होता. तिच्या डोळ्यासमोर पुन्हा भूतकाळ आला. रोहन, अपघात, हॉस्पिटल. ती पुन्हा तुटेल का? नको, मी नाही भेटू शकत, तिने मनात म्हटलं. पण तिच्या हृदयातून एक आवाज आला. तो वेगळा होता. ती खूप वेळ काहीच उत्तर देत नव्हती. आदित्यही शांत होता. त्याला जाणवत होतं, हा प्रश्न सोपा नाही. शेवटी समीराने थरथरत्या हाताने टाईप केलं, मला भीती वाटते. आदित्यने लगेच रिप्लाय केला, मलाही वाटते. मग का भेटायचं? आदित्य काही क्षण थांबला. मग त्याने लिहिलं, कारण कधीकधी आपल्या भीतीच्या पलीकडेच आपलं आयुष्य उभं असतं. त्या एका वाक्याने समीरा शांत झाली. तिच्या डोळ्यात विचार होता, भीती होती, पण कुठेतरी एक आशाही होती. काही मिनिटं गेली. मग समीराने हळूच लिहिलं, ठीक आहे, आपण भेटूया. त्या मेसेजनंतर दोघंही काही क्षण स्क्रीनकडे बघत राहिले. जणू काही त्यांनी एक मोठा निर्णय घेतला होता. आदित्यने विचारलं, कधी आणि कुठे? समीरा खिडकीकडे बघत होती. पावसाच्या सरी अजूनही चालू होत्या. ती हळूच म्हणाली, जिथे नवीन सुरुवात वाटेल. आणि त्या रात्री दोन अनोळखी लोकांनी एकमेकांना भेटायचं ठरवलं. पण त्यांना अजून माहीत नव्हतं, ही भेट त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा धक्का ठरणार होती. सकाळचे 9:30. आजचा दिवस वेगळा होता. समीरा आरशासमोर उभी होती. तिने हलक्या रंगाचा ड्रेस घातला होता. केस मोकळे सोडले होते. डोळ्यात थोडंसं काजळ. ती स्वतःकडे काही क्षण बघत राहिली. मी खरंच हे करते आहे का? तिने स्वतःलाच विचारलं. तिच्या नजरा हळूहळू बाजूच्या टेबलवर गेल्या. तेथे रोहनचा फोटो होता. ती हळूच पुढे गेली. फोटो हातात घेतला. माफ कर, पण मी थांबू शकत नाही आता. मी खूप एकटी झाली आहे आता. तिच्या डोळ्यात पाणी आलं. पण यावेळेस त्या अश्रूंमध्ये गिल्ट नव्हता. एक निर्णय होता. दुसऱ्या बाजूला आदित्य आरशासमोर उभा होता. तो अनेक वेळा शर्ट बदलत होता. हे जास्त फॉर्मल वाटतंय, हे खूप कॅज्युअल आहे. तो स्वतःवरच हसला.
मी इतका नर्वस का आहे? त्याने फोन उघडला. समीरा ऑनलाईन नव्हती. तो काही क्षण स्क्रीनकडे बघत राहिला. ती येईल ना? भेटायचं ठिकाण दोघांनी ठरवलं होतं. शहराच्या मध्यभागी एक छोटासा कॅफे, जिथे फार गर्दी नसते, पण वातावरण शांत आणि उबदार असतं. आदित्य आधीच पोहोचला होता. तो कोपऱ्यातल्या टेबलावर बसला होता. समोर दरवाजा दिसत होता. प्रत्येक वेळी दरवाजा उघडला की त्याचं हृदय जोरात धडधडायला लागायचं. ही असेल का? नाही, आता नाही. कॅफेच्या बाहेर समीरा उभी होती. तिचे हात थरथरत होते. फोनवर मेसेज ओपन होता. ब्रोकन रायटर, मी आत आहे, घाबरू नकोस. तिने खोल श्वास घेतला. ही फक्त एक भेट आहे, काही मोठं नाही, ती स्वतःला समजावत होती. तिने हळूच दरवाजा उघडला. टिंग. दरवाजाचा आवाज आला. आदित्यने लगेच वर पाहिलं. क्षण जो सगळं बदलतो. दोघांचे डोळे भेटले आणि वेळ थांबला. समीरा थिजली. तिच्या चेहऱ्यावरचं हसू एका क्षणात गायब झालं. डोळे मोठे झाले. श्वास अडखळला. हा. तिच्या ओठातून शब्दही बाहेर पडले नाहीत. आदित्यही स्तब्ध झाला. त्याच्या चेहऱ्यावर कन्फ्युजन होता, पण समीराच्या डोळ्यात ओळख होती, भीती होती, धक्का होता. भूतकाळ समोर येतो. समीरा काही पावलं मागे सरकली. तिच्या डोक्यात फ्लॅशबॅक सुरू झाला. रात्रीचा रस्ता, तेज हेडलाईट, गाडीचा आवाज, अपघात. आणि त्या क्षणात तिला आठवलं तो चेहरा, तोच माणूस जो त्या रात्री गाडीत होता, जो त्या अपघातानंतर काही सेकंद थांबला आणि मग निघून गेला. तू. समीरा अचानक ओरडली. कॅफेमध्ये सगळे तिच्याकडे बघायला लागले. आदित्यही घाबरला. काय झालं? तू इथे कसा? तिचा आवाज थरथरत होता. मीच आहे, ब्रोकन रायटर. समीरा जोरात डोकं हलवू लागली. नाही, हे शक्य नाही. तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती ओरडली. तूच आहेस ना? त्या रात्री गाडी चालवत होता तो तूच. आदित्य थिजला. त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. काय बोलते आहेस तू? माझ्या नवऱ्याचा अपघात, जो माणूस पळून गेला तो तूच होतास. कॅफेमध्ये शांतता पसरली. फक्त त्यांच्या श्वासांचा आवाज ऐकू येत होता. आदित्य काही क्षण काही बोलू शकला नाही. त्याच्या डोक्यातही आठवणी जाग्या झाल्या. ती रात्र, तो अपघात, त्याची घाबरलेली अवस्था. त्याने कधीच त्या घटनेबद्दल कोणाला सांगितलं नव्हतं. तो पळून गेला होता कारण त्याला भीती वाटली होती. मी त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते. समीरा रडायला लागली. मी ज्याच्यावर विश्वास ठेवला, ज्याच्याशी मी माझं दुःख शेअर केलं, तोच माणूस. ती जोरात म्हणाली. तू माझं सगळं काही घेतलंस आणि आता माझं उरलेलंही घेणार होतास. आदित्यच्या डोळ्यात गिल्ट स्पष्ट दिसत होता. समीरा, मला माहीत नव्हतं की तू. बस. ती ओरडली. एक शब्दही नको. ती काही क्षण त्याच्याकडे बघत राहिली. त्या नजरेत प्रेम नव्हतं, फक्त तुटलेपण होतं. तू माझ्यासाठी कोण आहेस माहिती आहे का? ती हळू आवाजात म्हणाली. आदित्य शांत होता. एक अनोळखी माणूस, ज्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. त्या शब्दांनी आदित्य पूर्णपणे कोसळला. समीरा वळली. तिने मागे पाहिलं नाही. ती थेट कॅफेबाहेर निघून गेली. आदित्य तिथेच उभा होता. लोक त्याच्याकडे बघत होते, पण त्याला काहीच जाणवत नव्हतं. त्याच्या डोळ्यासमोर फक्त एकच दृश्य होतं. ती मुलगी, जी त्याच्या आयुष्यात उजेड घेऊन आली होती आणि जी आता त्याच्यामुळे पुन्हा अंधारात गेली होती. त्या रात्री दोघंही एकटे होते, पण यावेळेस त्यांच्या एकटेपणात एक नवीन वेदना होती, सत्याची. समीरा रडत होती. मी त्या व्यक्तीवर विश्वास कसा ठेवू शकते,
ज्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. आदित्य भिंतीकडे बघत बसला होता. मी तिला गमावलं. ज्याने मला पुन्हा जगायला शिकवलं. आणि दोघांच्या आयुष्यात एकच प्रश्न उरला होता. भूतकाळ इतका मोठा असतो का की तो वर्तमान आणि भविष्य दोन्ही संपवतो. रात्रीचे पुन्हा तेच 11:30. पण आज घरातली शांतता वेगळी होती. ती शांतता नव्हती. ती तुटलेपणाची किंकाळी होती. समीरा बेडवर बसली होती. डोळे लाल झालेले, केस विस्कटलेले. तिच्या हातात मोबाईल होता. स्क्रीनवर अजूनही तोच चॅट ओपन होता. ब्रोकन रायटर. ती स्क्रीनकडे बघत होती. जणू काही त्या शब्दांमधून उत्तर शोधत होती. तोच माणूस. ती स्वतःशीच पुटपुटली. तिच्या डोळ्यासमोर पुन्हा तेच दृश्य आलं. रात्रीचा रस्ता, रोहनचं हसू आणि मग अपघात. ज्याने मला सगळं गमवायला लावलं त्याच्यावर मी प्रेम केलं. तिने मोबाईल जोरात बाजूला फेकला. का? माझ्यासोबतच का? ती हळूहळू उठली. भिंतीवरच्या रोहनच्या फोटोसमोर जाऊन उभी राहिली. तिने फोटो हातात घेतला. तू असतास तर मी अशी एकटी पडले नसते. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. मी चुकीची आहे का? मी पुढे जायचा प्रयत्न केला. खोलीत शांतता होती. पण तिच्या मनात हजारो प्रश्न होते. दुसऱ्या बाजूला आदित्य अंधाऱ्या खोलीत बसला होता. लाईटही लावलेला नव्हता. फक्त मोबाईलचा हलका प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडत होता. त्याच्या डोळ्यासमोर समीराचा राग, तिचे अश्रू, सगळं पुन्हा पुन्हा येत होतं. मी काय केलं? तो स्वतःशीच बोलला. त्याने डोकं हातात घेतलं. मी तिच्याशी खोटं बोललो नाही. पण मी सत्य लपवलं. त्या एका सत्याने त्याचं सगळं काही हिरावून घेतलं. त्या रात्री आदित्यने एक मेसेज टाईप केला. पण पाठवायची हिंमत होत नव्हती. पण शेवटी त्याने डोळे बंद केले आणि सेंड केलं. ब्रोकन रायटर. समीरा, मला माहीत आहे की तू मला कधीच माफ करणार नाहीस आणि कदाचित तू बरोबर आहेस. पण एक सत्य आहे जे तुला माहीत असायला हवं. त्या रात्री तो अपघात, तो मुद्दाम नव्हता. मी घाबरलो. मी थांबलो होतो काही सेकंद. पण माझ्यात धैर्य नव्हतं. मी पळून गेलो. आणि त्या दिवसापासून मी स्वतःपासूनही पळतो आहे. मेसेज पाठवून तो शांत बसला. त्याला माहीत होतं हा मेसेज तिचं आयुष्य बदलणार नाही. पण कदाचित तिला सत्य कळेल. सकाळ झाली. समीरा अजूनही जागीच होती. तिने मोबाईल उघडला. तो मेसेज वाचला. ती काही क्षण शांत बसली. तो पळून गेला म्हणून मी सगळं गमावलं. पण मग तिच्या मनात दुसरा विचार आला. पण तोच माणूस मला पुन्हा जगायला शिकवत होता. ती द्विधा मनस्थितीत अडकली. तो गुन्हेगार आहे. तिचं मन. तोही तुटलेला आहे. तिचं हृदय. त्याने सगळं हिरावलं. पण त्याने तुला पुन्हा उभं केलं. ती जोरात डोकं हलवू लागली. नाही, मी त्याला माफ करू शकत नाही. पण तिच्या डोळ्यासमोर त्याचे मेसेज आले. तू स्ट्रॉंग आहेस. तुझं आयुष्य संपलेलं नाही. तू पुन्हा हसू शकतेस. ती हळूहळू शांत झाली. तिने स्वतःला विचारलं, जर तो त्या रात्री थांबला असता तर रोहन परत आला असता का? उत्तर स्पष्ट होतं, नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण यावेळेस त्या अश्रूंमध्ये क्लॅरिटी होती. तो चुकला, पण तो माणूस वाईट नाही. त्या संध्याकाळी समीरा त्याच कॅफेमध्ये आली जिथे सगळं तुटलं होतं. आदित्य आधीच तिथे होता. त्याच्या डोळ्यात झोप नव्हती, फक्त गिल्ट होता. समीरा त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. दोघं काही क्षण शांत. का परत बोलावलं मला इथे? ती हळू आवाजात म्हणाली, कारण मी पळणं थांबवायचं ठरवलं. समीरा त्याच्याकडे बघत होती. तुला माहीत आहे का तू माझ्यासाठी काय आहेस? आदित्यने मान खाली घातली. हो, एक चूक. ती काही क्षण शांत राहिली. नाही, ती हळूच म्हणाली. आदित्यने वर पाहिलं. तू एक चूक आहेस, पण तूच माझं उत्तरही आहेस.
तो गोंधळला. तू माझं आयुष्य तोडलंस, पण तूच मला पुन्हा जगायला शिकवलंस. तिच्या डोळ्यात अश्रू होते. मी तुला माफ करते. क्षण जो सगळं बदलतो. आदित्यच्या डोळ्यात पाणी आलं. तू खरंच? हो, ती म्हणाली. कारण जर मी तुला माफ केलं नाही तर मी कधीच पुढे जाऊ शकणार नाही. काही क्षण शांतता होती. आदित्यने विचारलं, आणि आपण? समीरा हलकसं हसली. आपण भूतकाळ नाही बदलू शकत, पण भविष्य लिहू शकतो. काही महिन्यानंतर एक छोटंसं साधं लग्न. ना मोठा गाजावाजा, ना समाजाची भीती. फक्त 2 माणसं ज्यांनी एकमेकांच्या जखमा समजल्या आणि एकमेकांना स्वीकारलं. समीरा मंगळसूत्र घालताना तिच्या डोळ्यात पाणी होतं. पण यावेळेस ते दुःखाचं नव्हतं. ते होतं नवीन आयुष्याचं. कधीकधी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आपल्याला सगळ्यात योग्य ठिकाणी घेऊन जाते. आणि कधीकधी ज्यांच्यामुळे आपण तुटतो तोच माणूस आपल्याला पुन्हा जोडतो. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.